पण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडीने देण्यासाठी शिबिर सुरू केले। वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत, म्हणजे त्यांनाही तातडीने देण्यात येईल। आणि महत्वाचा मुद्दा, ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे, ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना, म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोयरिकी जुळतात ते सर्व सगळे सोयरे गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं। आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला, त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद। निर्णय आज घेतलेले आहेत। कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याचं संदीप शिंदे, जस्टिस संदीप शिंदे समितीला मुदतवाढ देण्याचं, त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिर आपण लावलेली आहे। सगळे सोयरे या बाबतीमध्ये अधिसूचना आपण काढलेली आहे। त्याचबरोबर वंशावळ जुळवणीसाठी आपण समिती नेमली आहे। इतर आपल्याला जोपर्यंत क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून, मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला इतर म्हणजे कुणबी नोंदी सोडून, कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर लोकांना आरक्षण टिकणार, कायद्याच्या चौकटीत बसणार, ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता देणार, ही जी आपली मागणी ती या ठिकाणी की ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीचे अधिकार, ओबीसीच्या सवलती दिल्या जातील। माझं स्वतःचं मत असं आहे की हे सगळे सोयरे जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही, असं माझं मत आहे। यामध्ये मराठा समाजाला सुद्धा मला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे। हे ठीक आहे की तुम्ही ओबीसीच्या 17, 18, 19% जे काही आरक्षण शिल्लक राहिलंय त्याच्यामध्ये येण्याचा आनंद तुम्हाला मिळतोय, तुम्ही जिंकलात असं तुम्हाला वाटतंय, पण तुम्ही दुसरी एक बाजू लक्षात घ्या, या 17% आता जवळजवळ 80-85% लोक येतील। म्हणजे शेड्यूल ट्राईब तर वेगळे आहेत, पण हे 54%, तुम्ही 21% जरी म्हटलं तरी ते 75%, हे सगळे जे आहे एकाच ठिकाणी येतील। ईडब्ल्यूएस खाली तुम्हाला आतापर्यंत जे केवळ 10% आरक्षण तुम्हाला मिळत होतं, की ज्याच्यामध्ये 85% आरक्षण, त्या 10% मधलं 85% आरक्षण मराठा समाजाला मिळत होतं, ते आता यापुढे मिळणार नाही। ओपन मध्ये जे उरलेले 40% होते त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरक्षण मिळत होतं, ते सुद्धा तुम्हाला आता मिळणार